नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण रव्यापासून झटपट बनणारा नाश्ता बनवणार आहोत. अतिशय सोपा आणि खायला अगदी स्वादिष्ट असा भन्नाट चव असणारा नाश्ता आपण बनवणार आहोत. त्यासाठी सुरुवात करूया. मी इथे 1 वाटी रवा घेतला आहे आणि त्यात 2 ते 3 चमचे दही टाकते. दही आंबट असेल तर कमी टाका आणि आंबट नसेल तर 2-2.5 चमचे टाकली तर काही हरकत नाही. त्याआधी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. त्यात आपण 1 वाटी पाणी घालून मिक्सरला फिरवून घेऊ. मस्त त्याची पेस्ट बनवून घेऊ. ती पेस्ट आता आपण एका बाउलमध्ये काढू आणि चवीपुरता मीठ टाकू त्याच्यात. 1 चमचा साखर आणि थोडंसं जिरं. थोडंसं तेल टाकायचं आणि एकत्र करून घ्यायचं. आता आपण एक प्लेट घेणार आहोत. त्या प्लेटला छान तेल लावून घ्यायचं आहे चारी बाजूने. तुमच्याकडे खमण ढोकळ्याचं पॅन असेल तर तुम्ही त्याच्यात लावू शकता किंवा नसेल तर एखादी प्लेट घेऊ शकता. ज्यावेळेस आपल्याला बनवायचं आहे त्यावेळेस आपण त्याच्यात इनो टाकू. इनो आधीपासून टाकून ठेवायचा नाही आहे. सगळी पेस्ट त्याच्यात टाकून द्यायची आहे आणि वरून बारीक तिखट लाल मिरची टाकून द्यायची आहे, जेणेकरून दिसायला खूप छान दिसतं. आता आपण गॅसवर पॅन ठेवलं आहे. पॅनमधलं पाणी उकळायला लागलं की आपण त्याच्यात आपली पेस्ट टाकलेलं पॅन ठेवायचं आणि 10 मिनिटासाठी पॅक करून घ्यायचं. वाफेवर शिजवायचं आहे आपल्याला. तुम्ही तुमच्या आकारानुसार हे कापू शकता. मी पिझ्झा टाईप कापते. बघू शकता अशा पद्धतीने छान कापून घ्यायचं मस्त. जितकं छान दिसतंय ना त्याहून छान खायला लागतं. लहान मुलं तर आवडीने खातात. एकदा जर का बनवलं ना आणि पोरांना जर का विचारलं काय बनव तर ते नवीन सांगता, मम्मी तू जे बनवलं होतं तेच बनव. म्हणून एकदा नक्की ट्राय करा. त्याआधी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. अशा पद्धतीने छान कापून घ्यायचं आहे. आता मी गॅसवर परत एक तवा किंवा पॅन ठेवायचा. त्यात तेल पसरवून घ्यायचं आहे आणि पॅन गरम झाल्यावर आपण त्याच्यात ते आपला नाश्ता टाकून द्यायचा आहे. म्हणजे त्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. एक साईडने शेकून घ्यायचं आहे. तुम्ही असाच सुद्धा खाऊ शकता, पण जर का आपण थोडंसं शेकून घेतलं त्याला थोडासा क्रिस्पीपणा येतो आणि तो खाताना खूप छान लागतो. बघू शकता अशा पद्धतीने. अगदी 2 मिनिटात होऊन जातो. कितीही घाई गडबडीत आपण राहिलो आणि जर का टिफिनसाठी नाश्ता द्यायचा आहे किंवा घरी खायचं आहे तर तुम्ही केव्हाही बनवू शकता. अगदी 5 ते 10 मिनिटात बनवून रेडी होतो. बघू शकता. दोघं बाजूने शेकून झाल्यावर आपण काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने. आणि सर्व करायला काही टेन्शन नाही. पुन्हा एकदा चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. थँक्यू.